श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. आजपासून श्रावण महिना चालू झाला ना, तर रोज बेलाच्या झाडाच्या खाली शिवलिंग बनवणार आहे मी मातीची, आणि लगेच पूजा करून लगेच थोड्या वेळाने विसर्जन करणार आहे, किंवा संध्याकाळपर्यंत राहू दिली तरी चालेल, असं करणार आहे. पुढे चला, पुढे दाखवते मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे इथं पूजेचं. इकडे पाणी घेतलेलं आहे, चंदन, दिवा तयार करून घेतलेला, प्रसादासाठी साखर, गाईचं दूध, अबीर, गुलाल, मध, गंगाजल आणि गुलाबजल, आणि आपले ही हळदी, कुंकू, अक्षता वगैरे, असं एवढं साहित्य घेणार आहे. रोजची अशी पूजा करून घेणार आहे आणि लगेच त्याला विसर्जन करणार आहे. आणि झाडाच्या खाली, बेलाच्या झाडाच्या खाली बसून माळ जप करणार आहे. अशी छोटीशी शिवलिंग बनवून घेतलेली मी. दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, दूध टाकून घेतलं, गंगाजल टाकून घेतलं, अजून परत चांगलं पाणी टाकून घेते आणि चंदन लावून घेते. अष्टगंध फुलं वगैरे आज सगळं पूजा करून घेते आणि मग दाखवते. आज बाहेर पाऊस पडतोय आणि मी इथं बेलाच्या झाडाखालच्या खाली पूजा करते. मला किती छान वाटतंय. हे बघा, ताट तयार आहे. मी आता चालली मंदिरात. बाहेर पाऊस येतोय, पण आज श्रावणचा पहिला दिवस होता ना, छत्री घेतली आणि चालली मी पावसामध्ये मंदिरामध्ये. जायचंच होतं मला, आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे. आज आहे ना, खमंगची रेसिपी दाखवणार आहे, पण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते, सांगते. हरभऱ्याची डाळ लागेल 1.25 किलो, तांदूळ 3 वाटी म्हणजे 400 ग्रॅम लागतील, आणि उडीद डाळ 250 ग्रॅम, साखर 250 ग्रॅम, आणि सोडा 50 ग्रॅम, निंबू पावडर 50 ग्रॅम, आणि मीठ 60 ग्रॅम, असं घेतलेलं आहे. आणि माझं बघा, हे इकडे ना डायरेक्ट तयारच केलेलं आहे डब्यामध्ये, सगळं तयार पीठ केलेलं आहे, इथं करूनच ठेवलेलं आहे मी पीठ. बघा, फक्त घ्यायचं आणि करायचं. फक्त घेताना आहे ना, त्याच्यामध्ये फक्त हळद आणि तेल टाकायचंय, बाकीचं काहीच टाकायचं काम नाही. फक्त पाण्यामध्ये फेटायचं आणि लावायचं, फक्त असंच करायचंय, आणि वरून फोडणी घालायची. मग मी आता तुम्हाला पुढे करूनच दाखवणार आहे कसं करणार आहे. तर मग चला, हे बघा, हे लिस्ट आहे ना, मी तुम्हाला फोटो दाखवते. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी काढून घ्या. हे बघा, जवळून बघा. हे बघा, खमंग करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, तर हे साहित्य घेऊन कसं दळायचं असं. हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि उडीद डाळ हे बारीक चक्कीवरून एकत्र करून दळून घ्यायचे, आणि साखर, सोडा, निंबू पावडर हे ना पीठ दळून झाल्यावर त्याला अजून बारीक करायचं मिक्सर मध्ये, आणि मग चाळणीने चाळून मग पिठात मिक्स करायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच डब्यात भरायचं. चला, मग तुम्हाला आहे ना खमंग करून दाखवते. ते पीठ तयार केलेलं आहे ना, त्याचे खमंग करून दाखवते. इथं पीठ घेतलेलं आहे मी, त्याच्यासाठी लागणार साहित्य. इथं पीठ घेतलेलं आहे, 2 जणांसाठीच करायचं आहे ना. आणि इकडे हळद आणि तेल टाकणार आहे याच्यामध्ये, हळद आणि इकडे फोडणीसाठी जिरं, मोहरी, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली. इकडे पाणी वगैरे घेतलेले. इकडे कढईमध्ये तेल ठेवलेले आहे. लगेच तिकडे खमंग लावले का लगेच इकडे फोडणी देणार आहे. तर खमंग लावण्यासाठी इकडे कढईमध्ये
पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि ही रिंग ठेवून घेतलेली ताट ठेवायला. चला मग मी आता पीठ मिक्स करते. हे तर ना ताटाला तेल लावून घ्यायचं. हे बघा असं जास्त पातळ पण नाही करायचं, असं करून घ्यायचं आणि ताटामध्ये ओतून घेते मी आता. हे बघा पाणी चांगलं उकळू द्यायचं, त्याच्यानंतर ताट ठेवायचा आणि थोडे 2 मिनिटांनी चांगले अजून वाफ फिरली का त्याच्यानंतर ताट ठेवायचं. हे बघा आता ताट ठेवून घेते याच्यावर आणि हे ना 10 ते 15 मिनिटासाठी होते आणि फोडणी तयार करते. तेल गरम ठेवून दिलेलं आहे, तेवढ्या तिकडे मिरच्या वगैरे कापून घेते. हे बघा इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. पहिल्यांदा मोहरी चांगली तडतडू द्यायची, त्याच्यानंतर जिरं टाकायचं आणि मग मिरची टाकायची. कोथिंबीर पण टाकून घेते, बाकीची वरून टाकेल आणि थोडंसं मीठ आणि साखर आणि लगेच पाणी टाकून द्यायचं. हे बघा किती छान फुललेले आहेत, एकदम मस्त झालेली प्लेट. आता सगळी बंद करते, मी काढून घेते. हे ना 5 मिनिटासाठी आता थोडस थंड होऊ देते, त्याच्यानंतर मग तुकडे करते आणि मग वरून फोडणी घालते. म्हणजे तुकडे केल्यावर फोडणी का ते पाणी ना सगळं त्याच्यात मुरल्यावर एकदम छान लागतं. हे बघा इथं आता आहे ना खमंग शिजून गेलेले आहे. आता तुकडे पाळून घेतलेले आणि वरून फोडणी टाकते मी. थोडं जास्तच पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एकदम नरम राहतात, मग असे घशात वगैरे अटकत नाही आणि ते पाणी पण त्याच्यामध्ये मुरून जाताना मग एकदम छान स्वाद लागतो आणि नरम पण राहतात. हे बघा किती छान झालेले, एकदम जाळीदार झालेले, एकदम स्पंजी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान झालेले आहेत आणि चव पण तशीच. तयार झाले आपले खमंग. या मग सगळेजण खायला आणि कसे झाले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.